आदिपर्व भाग 194 वैवाहिक पर्व सुरू. वैशंपायन सांगतात तो सर्वश्रेष्ठ चंद्रवंशी दृष्टद्युम्न आनंदाने आपल्या पित्याला सांगतो जे त्या सोहळ्यात घडलं आहे. त्यानंतर ज्याने त्यांच्या कृष्णाला जिंकलं त्याची माहितीही सांगतो. तो द्रुपदाला सांगतो, ऐका बाबा, तो राजबिंडा, लाल डोळे झालेला, अंगावर ब्राह्मण नेसतात तसं चर्मवस्त्र परिधान केलेला, इतर ब्राह्मणांनी घेरलेला, जे त्याला शुभचिंतन देत आहेत, एखाद्या स्वर्गीय गंधर्वासारखा दिसणारा, ज्याच्या धाडसाची कल्पना त्याच्या या हिम्मतीने स्पष्ट दिसत होती, साक्षात इंद्र वाटावा असा येतो आणि तो तुम्ही ठेवलेलं धनुष्य उचलून ताणतो आणि अगदी सहजच ते अवघड लक्षही मारतो. ते पाहिल्याने आपली कन्या एखाद्या मादी हत्तीणीसारखी त्या शूरवीर तरुणाच्या पाठी धावत जाते. त्याचं चर्मवस्त्र ती तिच्या उजव्या हाताने घट्ट पकडून त्याच्या बाजूला उभी राहते. ते झाल्यानंतर जमलेले क्षत्रिय त्याच्यावर रागावतात, त्याला द्वंद्व युद्धाचं आव्हान करणं देतो, कारण की त्याने सुद्धा ते लक्ष मारलं होतं. पण आपल्या कन्येने तो सुतपुत्र म्हणून त्याला तो राजा असूनही नाकारलेलं होतं. त्याला त्याचा राग आला असावा. इतर राजेसुद्धा त्याला आव्हान देतात, त्यात सल्य होता. तो पुढे आल्यावर त्या ब्राह्मणाचा भाऊ असेल कदाचित, एक आणखीन ब्राह्मण पुढे आला. त्याने एक झाड उपटलं आणि सल्ल्यावर ते फेकून मारलं. तो महाबली ब्राह्मण साक्षात यम वाटत होता. त्याने सल्ल्याला थोडी कुस्ती केल्यानंतर उचलून दूर फेकून दिलं आणि त्यानंतर तो झगडा संपला. आपली कन्या त्या ब्राह्मणांच्या बरोबर आणि त्यांच्यासह असलेल्या इतर ब्राह्मणांच्या बरोबर, जे कदाचित त्याचे म्हणजे आपल्या जावयाचे बंधू असावेत, त्यांच्या घरी, जे आपल्या नगराच्या एका उपनगरात आहेत, गेली आहेत. पुढे दृष्टद्युम्न सांगतो, अहो राजे, मी त्यांच्या मागोमाग ते काय करतात माझ्या भगिनीबरोबर ते पाहण्यासाठी गेलो, असा की त्यांना समजणार नाही. तिथे मी जे पाहिलं आणि जे ऐकलं ते आता तुम्हाला सांगतो. त्या छोट्याशा घरात एक वयस्कर स्त्री, जी त्यांची माता असावी, त्या मुलांची वाट पाहत बसलेली होती. ती वयस्कर स्त्री तेजस्वी होती, जसं तेज ब्राह्मणबाईत क्वचितच दिसेल. तिच्या भोवती 3 मुलं बसली होती, जी सूर्यासारखी तेजस्वी होती. आणखीनही 2 तरुण आले. त्यांनी त्या स्त्रीला वंदन केलं आणि आपल्या कन्येला सुद्धा वंदन केलं. त्यानंतर आपल्या कृष्णाला त्या प्रौढ स्त्रीजवळ ठेवून ते सगळे भिक्षा मागण्यासाठी बाहेर गेले. काही समयानंतर ते 5 भिक्षेकरी भिक्षा जमा करून परत आले. कृष्णाने त्यांनी आणलेली भिक्षा त्यांच्याकडून घेतली. त्यातील एक भाग देवाला देण्याचं ती मोठी महिला कृष्णाला सांगते. दुसरा भोग ब्राह्मणाला सोडण्यास सांगते. त्यातून जे उरलं त्याचा थोडासा हिस्सा कृष्णा त्या मोठ्या बाईला देते आणि बाकीच्यांचे 5 हिस्से करते. ते त्या 5 देते. थोडासा हिस्सा स्वतःसाठी घेते. अशा रीतीने त्या भिक्षेच्या वाटण्या होतात. सगळ्यांनी खाऊन झाल्यावर कृष्णा तिचा हिस्सा सेवन करते. त्यानंतर त्यांची निजण्याची तयारी होते. कुस गवताच्या गादीवर हरणाच्या कातडीचे पांघरून घातल्यानंतर ते सगळे झोपले. झोपल्यावर त्यांच्यात गोष्टी युद्धाच्या विविध मुद्द्यांवर गप्पा मारीत होते. त्यांच्या बोलण्यावरून एक गोष्ट मला समजली की हे कोणी वैश्य शूद्र नाहीतच, निश्चितपणे नाही आहेत, किंवा ब्राह्मणसुद्धा नसावेत. ते सतत विविध शासकीय आणि लढण्याच्याच कारवायांवर बोलत होते. आपण जे ऐकलं की कुंती आणि तिची मुलं त्या लाक्षागृहातून निसटली असावीत, हे बहुतेक करून खरं असावं, कारण हे 5 पांडवच आहेत असा माझा आता विश्वासच झालेला आहे. ज्या पद्धतीने त्यांनी नेम धरला आणि लक्ष साधलं तो पार्थच असला पाहिजे. कौरवांपासून लपण्यासाठी ते असे वेषांतर करून फिरत असावेत असा माझा कयास आहे. दृष्टद्युम्नाचं ते ऐकून द्रुपद अतिशय उल्हासित झाला. त्यांनी राजपुरोहितांना बोलावून आज्ञा केली की त्यांनी जाऊन अधिकृतपणे चौकशी करावी की ते कोण, म्हणजे पांडव आहेत की नाही. त्याप्रमाणे तो राजपुरोहित कुंभाराच्या घरात येतो. युधिष्ठिराला भेटतो. त्याला म्हणतो, आपण आमचे खास आहात, तरी आमच्या महाराजांना आपली सगळी कुळ, गोत्र, घराणं, वर्ण इत्यादी माहिती करून घ्यायची आहे, तरी ती आपण द्यावी. आमच्या राजकन्येशी तुमचा विवाह होण्याआधी ती राजशिष्टाचारार्थ आवश्यक आहे. आपले शत्रू कोण, आपले मित्र कोण इत्यादी माहिती गोळा करण्यासाठी मी आपल्याला भेटण्यास आलेलो आहे. तो पुढे म्हणतो, राजे पंडू आमच्या महाराजांचे खास मित्र होते.
राज्यासाठी ते पंडू आमच्या राजांचे पर्यायीच होते. आमच्या महाराजांची इच्छा होती की त्यांची कन्या पंडूच्या अर्जुनाला द्यायची. तुमचा भाऊ अर्जुनासारखाच त्यांना वाटतोय. एवढं बोलून तो ब्राह्मण युधिष्ठिराकडे उत्तराच्या अपेक्षेने पाहत राहतो. युधिष्ठिर तिथे उभे असलेल्या भीमाला सांगतो, हे महाशय, राजा द्रौपदाचे पुरोहित आहेत आणि म्हणून त्यांचा यथोचित सन्मान झाला पाहिजे. त्यांना बसण्यासाठी आसन दे आणि त्यांचे पाय धुण्यासाठी आणि अर्घ्यासाठी जलही दे. तसं भीमाने केल्यामुळे संतुष्ट झालेले ब्राह्मण युधिष्ठिराच्या उत्तराची वाट पाहत बसतात. ते झाल्यानंतर तो त्या राजपुरोहिताला बोलवतो. आपल्या राजाने एक पण लावला. आपल्या राजकन्येच्या स्वयंवरासाठी त्यावेळी फक्त तो लक्ष साधण्याचीच अट लावत होता. त्यावेळी कुळ, गोत्र, घराणं, वर्ण हे काहीही त्या अटीत नव्हतं, हे आपणही जाणता. त्याप्रमाणे माझ्या भावाने तो पण दिलेल्या नियमानुसार जिंकलेला आहे आणि त्यामुळे तुमची कन्या आता आमची झालेली आहे. मग आता हे कुळ, हे गोत्र, घराणं कशाला विचारता? तुम्हाला आणि तुमच्या चंद्रवंशी राजाला जर असं वाटत असेल की माझा भाऊ अर्जुनासारखा वाटतोय, तर तसं तुम्ही समजू शकता. त्याला आमचा काहीही आक्षेप नाही. माझ्या भावाचं गोत्र, कुळ, वर्ण, घराणं त्या एका धनुष्याच्या टणात्काराने सिद्ध केलेलं आहे, असं तुम्हाला नाही का वाटत? राजाने अशा गोष्टींची चिंता न करणंच योग्य होईल. एका परीने तुमच्या राजाची इच्छा पूर्ण होणार आहे असं समजून राहा. एवढं संभाषण होत असताना एक दुसरा संदेशवाहक पुरोहित तिथे लगबगीने येतो आणि सांगतो, विवाहविधीची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे, तरी त्वरितच राजवाड्याकडे निघावं कृपया. अशा रीतीने आदिपर्वातील वैवाहिक पर्वाचा 194वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 195, वैवाहिक पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतात की तो संदेशवाहक बोलतो, राजा यज्ञसेनाने त्याच्या कन्येच्या विवाहाप्रित्यर्थ एक चांगली मेजवानी तिच्या नवऱ्याकडील मंडळींसाठी आयोजित केलेली आहे. तरी आपले दैनंदिन विधी उरकून लवकर तिथे येण्याची कृपा करावी. त्या मेजवानीनंतर राजकन्या कृष्णाचा विवाह संपन्न होईल. आपल्याकरता बाहेर एका सोन्याने मढवलेला रथ तयार आहे, तरी त्यात बसून आपण सगळे राजवाड्याकडे यावं. वैशंपायन पुढे सांगतात, त्या ब्राह्मण पुरोहिताला निरोप देऊन मग ते कुरु घराण्याचे नरपुंगव, त्यांची माता आणि कृष्णा असे त्या राजाने पाठवलेल्या रथातून राजवाड्याकडे निघतात. त्याआधी राजाकडे त्याचा पुरोहित पोचलेला होता. त्यांनी त्याचं आणि युधिष्ठिराचं जे भाषण झालं ते सांगितलं होतं. त्याप्रमाणे नवऱ्याच्या घराण्याचा अंदाज घेण्यासाठी राजा तसल्या प्रकारची युद्धातील आयुधं तिथे रचून ठेवण्याचे आदेश देतो, ज्यात कोणी ब्राह्मण कधीच विशेष रस घेण्याचा संभव नसतो. त्याशिवाय वैश्याच्या कामाची म्हणजेच शेतीकामाची अवजारं, इतर सामान ठेवलं होतं. उद्देश असा की नवरदेव कोणत्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतो त्यावरून त्यांचा वर्ण समजावा. क्षत्रियांच्या, विशेष करून राजांच्या विवाहविधीच्या वेळी जशी हत्यारं रचून ठेवतात तसा सगळा आरास त्या हर प्रकारच्या युद्ध साहित्यांचा तिथे त्यांच्या स्वागतासाठी केलेला होता. त्यात त्यांच्या स्वागतासाठी आणि अल्पोपहारासाठी सुगंधी पेय, फळं, सन्माननीय हार तुरेही होते. चिलखतं, अंगरखे, गालीचे, वनस्पतींच्या बिया, गायी, शेतीची अवजारं, युद्धाचे हर एक सामान तिथे होतं त्या प्रदर्शनात. त्यात दूर फेकण्याची अस्त्र, तोफा, गरनळ्या म्हणजेच बंदुका, बाण, शर म्हणजे छोटे बाण जे हाताने फेकले जातात, भाले, बरच्या, तलवारी, खड्ग, दाणपट्टे, अग्निबाण असं योद्ध्यांच्या आवडीचं सगळं काही ठेवलेलं होतं. त्या कशात नवरदेव जास्त लक्ष घालतोय त्यावरून त्याचा वर्ण राजाला ओळखता येणार होता. दृष्टद्युम्नाला मात्र त्याबाबत पूर्ण खात्री होती की त्यांचा भाऊजी अर्जुनच आहे. राजघराण्याच्या बायका त्या नवरदेवाच्या आईचं निरीक्षण करणार होत्या आणि त्यावरून ती कोणत्या संस्काराची आहे ते त्या आजमावणार होत्या. म्हणजे एक प्रकारे पांडवांची ती परीक्षाच होणार होती. व्याही मंडळी आली. कुंतीने तिच्या सुनेचा हात धरला होता. ती तिच्या सुनेला घेऊन आतल्या कक्षात जाते. कुंतीच्या वागण्यावरून त्या पांचालाच्या राजघराण्यातील स्त्रिया समजतात ही पंडूची विधवा आहे.
तिचं त्या राजघरातील वागणं कोणत्याही ब्राह्मण महिलेला शक्य नव्हतं, ते तेथील सगळीजणच ओळखतात. त्या पाठून ते 5 देखणे शूरवीर आपल्या ब्राह्मणी वेशात तिथे रथातून उतरतात. त्यांची देहयष्टी, तो धिप्पाड देह, त्यांचं चालणं, इतर हालचाली, आजूबाजूला पाहण्याची तऱ्हा, त्यांना दिलेल्या आसनांवरून त्यांची बसण्याची पद्धत सारं काही दाखवत होतं की त्यांना राजघराण्याच्या गोष्टींची चांगलीच माहिती आहे. कुठल्याही श्रीमंती थाटामुळे थक्क होणं जे ब्राह्मणांकडून अपेक्षित होतं तसं अजिबात त्यांच्या वागण्यात दिसत नव्हतं. तिथे असलेले दरबारी त्यांचे त्याच उद्देशाने निरीक्षण करीत होते. सर्वांना खात्रीही पटत होती की हे निश्चितच भिक्षेकरी नाहीत, तर ते राजघराण्याचेच आहेत. त्यांची कन्या त्या घरात 2 दिवस राहिलेली असल्यामुळे तिचं काय निरीक्षण आहे हे समजून घेण्यासाठी राजघराण्याच्या बायका आणि स्वतः द्रुपद उत्सुकच होते. व्याही मंडळी आल्यावर त्यांचं उत्तम स्वागत होतं. त्यांना सजवलेल्या आसनांवर बसवलं जातं. त्यानंतर उत्तम प्रकारचे वस्त्र परिधान केलेले स्त्री, पुरुष, सेवक त्यांना विविध प्रकारचं खाद्यपदार्थ खाण्यासाठी आणत राहतात. चांदी आणि सोन्याच्या ताटातून सर्व खाद्य वाढलं जात होतं. पाहिजे तेवढं त्यांना खाता येत होतं. काहीही कमतरता नव्हती. अधूनमधून दृष्टद्युम्न त्यांना आग्रहही करत होता. सर्व काही सन्मानपूर्वकच होत होतं, जसं व्यायांचं झालं पाहिजे. त्यांच्या अगदी बारीक सारीक हालचालींचं सूक्ष्म निरीक्षणही होत होतं. ते कदाचित त्या पांडवांना माहिती नव्हतं. सर्व निरीक्षणानंतर त्या सगळ्या दरबारांचं समाधान होतं की दृष्टद्युम्नाचा अंदाज योग्य होता आणि हे सगळे पांडवच आहेत. त्यामुळे त्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. राजा यज्ञसेनाच्या आनंदाला तर काही मर्यादाच राहिली नव्हती. आपल्याला जे हवं आहे असं वाटत होतं, नेमकं तेच घडल्यामुळे तो कमालीच्या समाधानाने शांत झालेला होता. आणि अशा रीतीने आदिपर्वातील वैवाहिक पर्वाचा 195वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 196, वैवाहिक पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतायत, पांचाल देशाचा तो तेजस्वी राजा जेवण संपल्यानंतर युधिष्ठिराला उद्देशून विचारतो, जसं ब्राह्मणांना यजमान विचारतात, आपण नेमके कोण आहात की तुम्ही उच्च दर्जाचे क्षत्रिय काही कारणामुळे गुप्तपणे वावरत आहात, का ब्राह्मण आहात का कोणी स्वर्गीय लोक आहात, आणि पृथ्वीची सैर ब्राह्मण वेशात करून माझ्या कन्येचा हात जिंकलात. कृपया नेमकं काय आहे ते आपण सांगा, कारण मला माझी प्रिय कन्या नेमकी कोणत्या घरात नांदणार आहे हे समजण्याचा हक्क आहे. ते तुम्ही समजू शकता. माझ्या मुलीच्या भल्यासाठी मी काहीही करण्यास तयार आहे, म्हणून हे सगळं खरं सांगून आमच्या मनातील शंकांचं निरसन करावं. खरं सांगण्यामुळे आपलं काहीही नुकसान होईल असं आपल्याला वाटण्याचं कारणही नसावे, कारण आता आम्ही आपले आप्त आहोत. तुमच्या तोंडून ते सत्य आम्हाला ऐकायचं आहे. एरवी तुम्ही कोण आहात ते आमच्या जाणकारांनी शोधलेलं आहेच. यज्ञ करण्यापेक्षा दान करण्यापेक्षा सत्य आचरणं जास्त श्रेष्ठ असतं. म्हणून आता खरं काय ते आम्हाला सांगून टाका. खरं जाहीर केलं म्हणजे आपल्या वर्णानुसार जो विवाहविधी अभिप्रेत असेल त्याप्रमाणे विवाह माझ्या मुलीचा करण्याचं योजलं जाईल. द्रुपदाचे ते कळकळीचे उद्गार ऐकल्यानंतर युधिष्ठिर उठून बोलतात, अहो राजे, आपल्याला आनंद होईल की आम्ही क्षत्रिय आहोत. एवढंच नाही तर जसा तुमचा अंदाज आहे त्याप्रमाणे आम्ही पंडूराजाचे 5 पुत्र आहोत. मी त्यातील मोठा आहे. माझ्यानंतर हा इथे बसलेला भीम, ज्याने पण जिंकून कृष्णा मिळवली, तो माझा भाऊ अर्जुन, हाही इथे बसलेला आहे. ह्याच्या बाजूला आमची आई आणि कृष्णा आणि नकुल आणि सहदेव तिच्या बाजूला आहेत. असं आम्ही इथे बसलेलो आहोत. अनेक राजांच्या सभेत माझ्या भावाने तो पण जिंकलेला आहे. हे आपण सर्व जाणताच आहात. तुमच्या मित्राचीच आम्ही मुलं आहोत. कृपया विनाकारण चिंता करू नका. आपली कन्या आमच्याकडे येणं म्हणजे कमळाचं एका तलावातून दुसऱ्या तलावात जाण्यासारखंच आहे. आता आपण आमचे वडील आहात आणि यापुढे आम्ही आपल्या मदतीची अपेक्षा करत आहोत. हे आहे सगळं सत्य, जे ऐकण्यासाठी तुम्ही आतुर आहात. वैशंपायन पुढे सांगतात, द्रुपदाचे डोळे आकाशाकडे गेले. थोडंच क्षण तो यज्ञसेन स्तिमित झाला. राजा काय बोलावं ते समजूच शकला नाही. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. स्वतःच्या भावना आवरणं त्याला फार कठीण जात होतं. आपल्या मित्राची मुलं सुरक्षित आहेत
वारणावतमधील लक्षागृहातून ते सही सलामत सुटले आणि ते आता आपले संबंधी झालेले आहेत, ह्या सत्य घटना त्याला सुखाचा धक्का देत होत्या. त्यानंतर युधिष्ठिराने त्या लक्षागृहातून सुटण्यापासून आत्तापर्यंत जे जे घडलं ते सगळं सविस्तरपणे जमलेल्या लोकांना सांगितलं. त्यात त्या 2 राक्षसांना भीमाने कसं मारलं तेही सांगितलं, अर्जुनाने गंधर्वाला कसं चीत केलं तेही सांगितलं आणि शेवटी आपल्या भावना आटोपत्या घेत द्रुपदाने धृतराष्ट्रालाच दोष दिला. त्यानंतर त्याने पांडवांना आश्वासन दिलं की तो त्याचं वजन वापरून पांडवांना त्यांचा हक्क मिळवून देईल. त्यानंतर पांडवांसाठी राजाच्या प्रशस्त वाड्यात राहण्याची व्यवस्था द्रुपदाने केली. तिथे सन्मानपूर्वक त्यांची व्यवस्था राजाने केली. सगळं व्यवस्थित झाल्यानंतर राजाने अर्जुन आणि कृष्णाच्या लग्नाची गोष्ट काढली. त्यासाठी आवश्यक प्राथमिक रीतिरिवाज सुरू करावेत असा आग्रह कृष्णाच्या घरच्या मंडळींनी कुंतीकडे लावला. वैशंपायन पुढे सांगतायत, द्रुपदाचं ते ऐकल्यावर युधिष्ठिर त्याला सांगतो, अहो राजे, मला सुद्धा लग्न करावंसं वाटतंय. ते ऐकल्यावर राजा त्याला बोलतो, जर तुला कृष्णाशी लग्न करायचं असेल तरीही मला त्याची अजिबात हरकत नाही आहे, तसं करू. किंवा तुमच्यापैकी ज्या कोणा एकाला तिच्याशी लग्न करायचं असेल त्यांच्याशी मी तिचा विवाह लावून देण्यास तयार आहे. ते ऐकल्यानंतर युधिष्ठिर राजाला सांगतो, आमच्या आईची अशी इच्छा आहे की ती आम्हा सगळ्या 5 स्त्री व्हावी. खरं तर तशी तिची आज्ञाच आहे. आणि पुढे तो सांगतो, आम्ही सगळे सध्या अविवाहित आहोत. कृष्णा अर्जुनाने मिळवली आहे, परंतु भिक्षेकऱ्याच्या संस्कारामुळे आम्ही नेहमी मिळालेली भिक्षा सारखी वाटून घेत असतो. त्याप्रमाणे कृष्णासुद्धा आम्ही वाटून घ्यावी असा आमच्या आईचा आदेश आहे आणि म्हणूनच ती आम्हा सगळ्यांची पत्नी झाली पाहिजे. युधिष्ठिराचं ते ऐकून यज्ञसेन त्याला समजावतो, एका पुरुषाने अनेक स्त्रिया करण्याचा प्रघात आहे, परंतु एका स्त्रीने अनेक पती करण्याबद्दल मी कधीही ऐकलेलं नाही आहे. आणि तोच पुढे आणखीन सांगतो, अरे पंडुपुत्रा, तू तर पवित्र नियमांचं शास्त्र जाणतोस, आपल्या येथील नीतितत्वही जाणतोस. कृपया असं काही करण्याचं योजू नकोस ज्यामुळे वेदांचा अपमान होईल, त्यामुळे पाप पदरी पडेल. आपण राज्यकर्ते असल्यामुळे आपल्यावर योग्य परिपाठ लोकांच्या पुढे ठेवण्याची जबाबदारी असते, ते लक्षात घे. सामान्य जनात असं काही एक वेळ चालेल, परंतु राजघराण्यात असं करणं उचित होणार नाही. आपल्या पूर्वजात कोणीही असं केलेलं नाही आहे, हे तू लक्षात घे. ते ऐकल्यावर युधिष्ठिर द्रुपदाला सांगतो, मला कोणतंही पापकृत्य होऊ नये असंच वाटतं. मी आजपर्यंत कधीही पापकृत्य तोंडानेही केलेलं नाही आहे, मी मनाने सुद्धा पाप केलेलं नाही आहे. केवळ माझ्या आईने असा आदेश दिल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि आईचा आदेश असल्यामुळे त्याला पाप समजणं योग्य होणार नाही. त्यात काहीही पाप होईल असं समजण्याचं कारणच नाही. राजाला समजतं की युधिष्ठिर त्याच्याने ऐकणार नाही. मातीच्या आज्ञेचं पालुपद चालवत राहणार. तेव्हा तो त्याला सांगतो, ह्या मामल्यात मी काही बोलत नाही. तुझी आई, माझा दृष्टद्युम्न आणि तू असे मिळून ठरवावा. जे तुमच्यात ठरेल तसं करू. उद्या तुम्ही काय ते ठरवून सांगा, हेच योग्य आहे. वैशंपायन पुढे सांगतात, ठरल्याप्रमाणे ते तिघेही निर्णय घेण्यासाठी एकत्र बसतात. त्याचवेळी कृष्णद्वैपायन ऋषी आपल्या भटकंतीच्या निमित्ताने तिथे द्रुपदाला आणि पांडवांना भेटण्यासाठी येतात आणि अशा रीतीने आदिपर्वातील वैवाहिक पर्वाचा 196वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 197. वैवाहिक पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतात की ऋषी कृष्णद्वैपायन द्रुपदाकडे आल्यानंतर समस्त पांचाल राजाचा परिवार आणि पांडव मंडळी त्यांचं उभं राहून स्वागत करतात. तो श्रेष्ठ ऋषी त्यांना अभिवादन करून अभिष्ट चिंतन करतो आणि नंतर जमिनीवर एका अंथरलेल्या सुवर्णाची जरी करून मढवलेल्या जाजमावर ते ऋषी बसतात. त्यानंतर ऋषींच्या संमतीने ते समस्त पांचाल आणि पांडव तिथे असलेल्या उंची आसनावर विराजमान होतात. क्षेमकुशल विचारल्यानंतर द्रुपद, प्रिशताचा मुलगा, हळू आवाजात कन्येच्या विवाहातील अडचण व्यासांना समजावून सांगतो. त्यानंतर ऋषींचं काय मत आहे त्याची विचारणा करतो. मनात घर करून राहिलेला प्रश्न द्रुपद व्यासांना विचारतो, अहो राजर्षी, मला सांगा, आपल्या नीतितत्वानुसार एक मुलगी अनेक पती करू शकते का? मला आपलं खरं मत सांगा. व्यास, जे सर्वज्ञानी आहेत, ते बोलतात, हे मान्य केलं पाहिजे की ही प्रथा आता प्रचारात नाही.
वेदाने सुद्धा तिचा त्याग केलेला आहे. तरी आता विषय निघाला आहेच, तर तुमचंच याबद्दलचं मत काय आहे ते समजून घेणं मला आवश्यक वाटतंय. तरी एक एक करून आपलं मत आपण काय ते मला सांगा. ऋषींचं बोलणं संपल्यानंतर राजा द्रुपद प्रथम बोलतो. माझ्या मते असं करणं केवळ पापकृत्य ठरेल. वेदांत आणि प्रथांतातून असा प्रकार त्याज्य मानला जात आहे. अहो ब्राह्मण, आजवर मी कधीही असा विवाह प्रकार कुठेही झाल्याचं सुद्धा ऐकलेलं नाही आहे. एक पुरुष अनेक बायकांशी लग्न करण्याचं प्रचलित आहे, पण हे असं नाही आहे. म्हणून माझा अशा विवाहाला विरोध आहे. असं करणं अनैतिकतेचंच ठरेल. आणि जर आपल्या राजघराण्याने असा पायंडा पाडला तर इतर राजे कदाचित आपल्याला धिक्कारतील याची मला चिंता वाटते. द्रुपदानंतर त्याचा मुलगा दृष्टद्युम्न त्याचं मत सांगतो. अहो ब्राह्मण श्रेष्ठा, आपण वैराग्यपूर्ण आहात. मला सांगा, जर मोठ्या भावाने धाकट्या भावाच्या बायकोची इच्छा धरली तर ते निश्चितच अनैतिक ठरतं. हे जगमान्यच आहे. मला वेगळं सांगण्याची गरज नाही. म्हणून अशी प्रथा कधीही प्रचारात आलेली नाही आणि येणारही नाही. म्हणून माझी सत्सद्विवेक बुद्धी सांगते की हे अयोग्य आहे. म्हणून माझी ह्याला मान्यता नाही. माझी बहीण पाचांची बायको असा प्रकार मी सहनही करणार नाही. अहो ब्राह्मण, कृपया हे होऊ देऊ नका. त्याच्यानंतर युधिष्ठिर बोलतो. माझी जीभ कधीही खोटं बोलणार नाही. कधी असत्य जे पापकारक आहे ते आचरणारही नाही. माझं मन पापकृत्य कधीही स्वीकारणार नाही. पुराणात एक कथा आहे. त्यात जटिला नावाची पुण्यवान बाई गौतम वंशाची होती. तिने 7 ऋषींची लग्न केली होती. दुसरं उदाहरण पुराणातलंच आहे. एका ऋषींची मुलगी जी झाडातून उत्पन्न झाली होती ती 10 भावांची बायको झाली होती. त्यांची नावं प्रचेता होतं. ते सगळे मोठे ऋषी तपस्वीच होते. त्याशिवाय माझ्या मते आईची आज्ञा मानणं हे नैतिकतेचं मोठं कर्तव्य समजलं जातं. या ठिकाणी हा विषय उपस्थित झालेला आहे. त्याचं कारण तेच की आमच्या आईची ती इच्छा आहे. त्याचं कारण आम्ही भिक्षेकरी बनून जे दान आणत असू त्याची वाटणी आमची आई सारखी करत असे. कृष्णासुद्धा तिच्या मते असंच कन्यादान द्रुपदाने दिलं आहे असं समजून ती म्हणाली आम्ही तिला वाटून घ्यावी. म्हणून माझ्या मते असं होणं रास्त आहे. आईच्या आज्ञेचं पालन न करण्याचं पाप करणं आम्हाला उचित वाटत नाही. त्यानंतर येते पाळी कुंतीची. ती म्हणते, युधिष्ठिर जे सांगतोय ते खरं आहे आणि मी असं बोलायला नको होतं, पण तसं माझ्याकडून अनावधानाने झालं. माझी इच्छा आहे की तसं होऊ नये. या अरिष्ठातून माझी सुटका कशी होणार? त्यावेळी सहदेव मध्येच बोलतो. आपण ज्येष्ठ आहात, पण मला वाटतं यात प्रत्यक्ष जिचा विवाह होणार आहे त्या कृष्णेचं काय मत आहे ह्याचा विचार का होत नाही आहे? परंतु त्याच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देत नाही. त्या तिघांचं सांगून झाल्यावर व्यास बोलण्यास सुरुवात करतात. ते म्हणतात, अरे गुणीजनांनो, या असत्यातून सुटका कशी करायची हाच प्रश्न आहे. तुम्हा प्रत्येकाच्या बोलण्यात त्या त्या प्रकारचं सत्य आहे. जसं युधिष्ठिराच्या आईचं आज्ञापालन, दृष्टद्युम्नाचं बंधुप्रेम, द्रुपदाचं प्रजापालन, कुंतीचा पश्चात्ताप हे सगळे सत्याचेच प्रकार आहेत. ह्या जटिल प्रश्नावर मी तुम्हा सगळ्यांसमोर यज्ञसेनेशी बोलू इच्छित नाही. त्यासाठी त्याला घेऊन मी आपल्या कक्षात जाणार आहे असं बोलून व्यास उठतात. द्रुपदाचा हात धरून त्याच्यासह आतील कक्षात ते जातात. बाकीचे तिघे तिथेच त्याची वाट पाहत बसतात. आत गेल्यावर व्यास राजाला प्राचीन बहुपतित्वाची प्रथा काय होती आणि ती कशी निष्पाप होती ते सांगतात. अशा रीतीने आदिपर्वातील वैवाहिक पर्वाचा 197वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 198, वैवाहिक पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतात की व्यास पुढे बोलत होते. अतिप्राचीन काळी स्वर्गीय लोकांनी एक मोठा यज्ञ निमिषारण्यात आयोजलेला होता. त्या यज्ञाच्या वेळी यम विवस्वाताचा मुलगा बळी घेण्याचं काम करण्यासाठी नेमला होता. त्या यज्ञात तो एकाही मनुष्याचा बळी देत नाही. त्यामुळे पृथ्वीवरील माणसं मरण्याचं थांबलं होतं. परिणामस्वरूप माणसांची संख्या वाढत गेली. ते योग्य होत नाही असं पाहून सर्व प्रमुख स्वर्गस्थ देव जसे चंद्र, शक्र, वरुण, कुबेर, साध्य, रुद्र आणि वसु, त्याशिवाय अश्विनी कुमार द्वय असे सगळेजण प्रजापतींच्याकडे गेले. ते तिथे जाऊन प्रजापतीला म्हणाले, अहो ब्रह्म,
पृथ्वीवरील मनुष्यांची वाढत जाणारी संख्या भयावह आहे. त्याकरता आम्ही काय करायचं ते ठरवण्यासाठी आपल्याला भेटत आहोत. ते ऐकल्यानंतर प्रजापती त्यांना म्हणतात, तुम्हाला चिंता करण्याचं कारण काही मला तरी दिसत नाही आहे, कारण तुम्ही अमर्त्य आहात. तुम्हाला माणसांची भीती वाटण्याचं कारणच काय आहे? त्यावर शक्र बोलतो, नेमकं तेच कारण आहे. कारण ते मरत नसल्यामुळे ते अमर्त्य झाले. म्हणजे त्यांच्यात आणि आमच्यात काही फरक राहिलेलाच नाही आहे. हा भेद नाहीसा झाल्यामुळे त्याची आम्हाला भीती वाटणं स्वाभाविक आहे. ते ऐकल्यानंतर ब्रह्मदेव त्यांना सांगतात, तूर्त विवस्वाताचा मुलगा मोठ्या यज्ञाच्या कामात व्यस्त आहे. ते काम संपलं की पुन्हा मनुष्य मरायला लागेल आणि मग सर्व काही पूर्ववतच होईल. तेव्हा उगीच चिंता करू नका. हा यज्ञ संपल्यावर यम मोठ्या प्रमाणात माणसांची हत्या करून टाकील. मग त्यांची तुम्हाला भीती वाटणार नाही. त्यांनी समाधान झालेले ते देव त्या यज्ञाच्या ठिकाणी जातात. तिथे ते भागीरथीच्या किनारी त्या यज्ञस्थळी असताना त्यांना सोनेरी कमळ पाण्याच्या प्रवाहावर तरंगत जाताना दिसतात. त्यात इंद्राला विशेष उत्सुकता होते आणि तो ते कमळ कुठून वाहत आलं आहे ते पाहण्यासाठी त्या प्रवाहाच्या उलट दिशेने जायला लागतो. तो तसा जात अखेरीस गंगा उगमापर्यंत पोचतो आणि तिथे तो पाहतो की तिथे एक अग्नीसारखी चमकणारी स्त्री रडत रडत त्या पाण्यात आंघोळ करत होती. तिच्या अश्रूंची पाण्यात पडल्यानंतर कमळं होत होती. ते पाहून अचंबित झालेला तो इंद्र धाडस करून त्या स्त्रीकडे जातो आणि तिला विचारतो, आपण कोण आणि कुठून आला आहात? आपण का रडतायत? सगळं सांगाल का? मला ते समजून घेण्याची आतुरता आहे, तरी ते सगळं आपण सांगावं. त्यानंतर व्यास म्हणतात की इंद्राच्या त्या विचारण्यानंतर ती स्त्री सांगते, अरे शक्रा, स्वर्गाच्या राजा, तुला समजून घ्यायचं आहे का मी कोण आहे आणि का रडते आहे? तर मग माझ्या मागून तू ये, म्हणजे तुला समजेल की मी का रडत आहे. ते ऐकल्यावर तो देवांचा राजा तिच्या मागून चालायला लागतो. लवकरच तो अशा एका ठिकाणी येतो. तिथे एका उंच शिखरावर एक देखणा पुरुष एका दुसऱ्या बाईबरोबर द्यूत खेळत असलेला तो पाहतो. त्याचं आसन उंची होतं. तो हिमालयाचा भाग होता. त्याला असं बसून द्यूत खेळताना पाहून इंद्राचा अहंकार दुखावला गेला. तो दरडावून त्या युवकाला दम भरतो, अरे बेजबाबदार युवका, हे जग माझ्या अधिकारात आहे. परंतु तो तरुण इंद्राकडे ढुंकूनसुद्धा लक्ष देत नाही. त्यामुळे आणखीनच संतापलेला देवांचा तो अहंकारी राजा त्याला पुन्हा एकदा दरडावतो, मी या जगाचा राजा आहे आणि तू माझ्याकडे पाहतही नाहीस. अखेरीस इंद्राला समजतं की तो युवक प्रत्यक्ष ईशान देवच होता. तो इंद्राकडे पाहून फक्त एक हलकंसं स्मित करून पाहतो. त्या क्षणी इंद्र जागच्या जागी गारठून दगडासारखा होतो. त्यानंतर जसं ईशान देवाचं द्यूत खेळणं संपतं, तो त्या रडणाऱ्या बाईला सांगतो, त्या माणसाला माझ्याजवळ आण, म्हणजे त्याला दाखवीन अहंकार कसा खतरनाक असतो. त्यानंतर इंद्राकडे पाहून तो महादेव त्याला बजावतो, पुन्हा असा अहंकाराने कोणाशीही बोलू नकोस. त्यानंतर त्याला आज्ञा करतो की एक दगड त्या बाजूला असतो, तो त्याने उचलून बाजूला करावा. तो दगड इंद्र बाजूला करतो. त्याखाली त्याला एक भुयार आढळतं. त्यानंतर महादेव त्याला सांगतात, आत डोकावून बघ. इंद्र आत डोकावून पाहतो तर त्याला त्याच्यासारखेच तेजस्वी 4 इंद्र अडकलेले दिसतात. ते पाहून इंद्र थरकापू लागतं. त्याला वाटतं की आता तो सुद्धा त्यांच्यासारखाच आत अडकणार की काय. ईशानदेव त्याचे डोळे वटारून इंद्राकडे पाहत बोलतो, अरे 100 यज्ञ करणाऱ्या शक्रा, त्या भुयारात त्वरित प्रवेश कर. माझा अपमान माझ्या देखत करण्याची शिक्षा तुला झालीच पाहिजे. त्या सगळ्या प्रकाराने इंद्र अंगातील त्राण पुरता खतम झाल्यासारखा थरथर कापत होता. हात जोडून तो इंद्र त्या वृषभदेवाला म्हणाला, अहो विश्वेश्वरा. ते त्याचं ऐकून तो गिरीश गालातल्या गालात हसू लागला आणि म्हणाला, तुझ्यासारखे कधीही माझ्या योग्यतेला येऊ शकत नाही. हे जे आत आहेत ते सुद्धा तुझ्यासारखेच इंद्र होते. तुमची शिक्षा काय ते सांगतो. तुम्हाला पृथ्वीवर माणसात जन्म घ्यावा लागेल. तिथे पराक्रम करून आपलं हरवलेलं स्थान परत मिळवावं लागेल. तिथे अनेक दुष्टांचा नाश तुम्हाला करावा लागणार आहे. त्याशिवाय इतर पुष्कळ गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्यानंतरच तुम्हाला तुमचं गेलेलं स्थान प्राप्त होईल. ते महादेवाचं सगळं ऐकून
ते सगळे चारीही बोलतात, आम्ही स्वर्ग सोडून पृथ्वीकडे जाऊ. जिथे मुक्ती मिळणं मुश्किल आहे, जे आव्हान पडेल ते करून दाखवू. परंतु तुम्ही कृपया यम, वायू, इंद्र आणि अश्विनी कुमार यांना आमचे पितृत्व घेण्याची आज्ञा करावी. तिथे आम्ही मानवी आणि स्वर्गीय शस्त्र अस्त्र वापरून दुष्टांचं निर्दालन करू आणि पुन्हा इंद्रपद मिळवू. त्यानंतर व्यास पुढे सांगतात, शक्र म्हणजे हल्लीचा इंद्र. शक्र सांगतो, माझ्याऐवजी माझा एक अंश मी तयार करतो, जो तुम्ही जे काम करण्याची आज्ञा द्याल ते माझ्या वतीने तो करून दाखवेल. तो ह्याच्यातील 5वा असेल. विश्वभूक, भूतधमन, महाशक्तिमान शिवी, 4था शांती आणि 5वा तेजस्विन. हे मी सांगितलेले 5 इंद्र पूर्वीच्या काळातील आहेत. त्यांना महादेवांनी त्यांच्या कामना पूर्ण होतील असा दुवा दिलेला आहे. त्यांनी त्यांच्यासाठी एक स्त्री जी साक्षात लक्ष्मी आहे तीही त्यांची पत्नी म्हणून योजलेली आहे. त्यानंतर महादेव त्या सर्वांसह नारायणाला भेटण्यास जातो. असा नारायण ज्याच्या सामर्थ्याला तोड नाही, जो पुराण पुरुष आहे, जो अनंत आहे, नारायण ती व्यवस्था योग्य आहे असा निर्वाळा देतो. आणि त्यानंतर यथावकाश ते सगळे माणसात जन्मले. त्यावेळी नारायण त्याच्या शरीरावरील 2 केस काढतो. त्यातील एक काळा असतो, एक शुभ्र असतो. ते 2 केश यदुकुळातील 2 बायकांच्या गर्भात शिरतात. काळा केश देवकीच्या गर्भात आणि शुभ्र रोहिणीच्या गर्भात. त्यातून पुढे देवकीला केशव आणि रोहिणीला बलराम होतात. त्याचप्रमाणे ते हिमालयातील गुहेत असलेले इंद्र पंडूंच्या वंशात कुंतीच्या आणि माद्रीच्या पोटी जन्म घेतात. त्यात अर्जुन जो सव्यसाची म्हणजे दोन्ही हातांनी काम करू शकणारा सव्यसाची असतो, तो महत्त्वाचा आहे. कारण त्याच्यात सांप्रतच्या इंद्राचा म्हणजे शक्राचा अंश आहे. व्यास पुढे द्रुपदाला सांगतात, अरे राजा, हे जे पांडव तू पाहत आहेस ते दुसरे तिसरे कोणी नसून ते 5 पूर्वीचे इंद्र आहेत. तसंच ती साक्षात लक्ष्मी जी रडत होती तीच तुझ्या पोटी तुझी कन्या द्रौपदी बनून आलेली आहे. अशा शक्तीचा जन्म सामान्य मुलीसारखा होणं शक्य नाही, म्हणून ती यज्ञसिद्धा झाली. त्यामुळेच तिच्या अंगातून अद्वितीय सुगंध येतो, ज्याची दरवळ पुष्कळ दूरवर पसरत आहे आणि जिचे तेज 10 दिशा पसरलेले आहेत. अरे राजा, मी तुला एक दिव्य दृष्टी देतो, ज्यामुळे तू त्या पांडवांचं खरं स्वर्गीय स्वरूप पाहू शकशील. म्हणजेच तुझा माझ्या सांगण्यावर विश्वास होईल. वैशंपायन सांगतायत, असं बोलून तो ऋषीश्रेष्ठ कृष्णद्वैपायन त्याच्या तपस्येने प्राप्त झालेल्या सिद्धीने द्रुपदाला ती दिव्य दृष्टी देतो. त्यामुळे तो भाग्यवान राजा पांडवांचं खरं दिव्य रूप पाहतो. ते सगळे साक्षात इंद्रासारखे दिसत होते. त्यांच्या देहातून सूर्यासारखे तेज येत होतं आणि त्यांच्या तेजस्वी अंगावर विविध प्रकारचे रत्नजडित अलंकारही शोभत होते. त्यांच्या गळ्यात ज्यातून विलक्षण परिमळ दरवळत होता असे स्वर्गीय हार होते, जसं गंधर्व घालतात. त्यांचं शरीर धिप्पाड आणि आकर्षकच होतं. अतिशय सुंदर दिसणारे स्वर्गीय अंगरखे ते नेसलेले होते. त्या पूर्वीच्या इंद्रातून ईशान, वसु, रुद्र आणि आदित्य दिसत असल्याचा भास होत होता. अर्जुनातून मात्र शक्र दिसत होता. ते दृश्य पाहून राजा द्रुपदाला विलक्षण आनंद झाला होता. राजा यज्ञसेन त्याच्या मुलीकडे पाहतो. ती अग्नीसारखी तेजस्वी भासत होती आणि त्या इंद्रासाठी ती एकटी पत्नी म्हणून शोभेल हे तो ओळखतो. ते सर्व असं विलक्षण दृश्य पाहिल्यामुळे प्रभावित झालेला राजा व्यासमुनींच्या पाया पडतो आणि म्हणतो, आपल्याला काहीही अशक्य नाही, हेच खरं आहे. वैशंपायन पुढे सांगतात, व्यास आनंदाने आणखीन सांगू लागतात, एका आश्रमात एक ऋषिकन्या राहत होती. ती सुंदर आणि कुमारिका असून तिला योग्य वर मिळत नव्हता. तिने घोर तपस्या केली होती. तिच्या त्या थोर तपस्येमुळे ईशान देव म्हणजेच महादेव प्रसन्न झाले. महादेव तिला म्हणतात, बोल कन्ये, तू का हे व्रत आरंभिलेलं आहेस? ते ऐकून ती ऋषिकन्या घाईघाईत पुन्हा पुन्हा बोलते 5 वेळा, मला उत्तम वर पाहिजे. त्यावर परमेत्थी तिला तो आशीर्वाद देतात. ते तिला म्हणतात, मुली, तुला तुझ्या इच्छेनुसार 5 पती आणि ते सुद्धा एकाच जन्मात प्राप्त होतील. ते ऐकून ती आश्चर्यचकित होते आणि म्हणते, देवा ईशाना, मी तर एकच पती मागितला होता, मग असे 5 कसे तुम्ही मला देणार आहात?
देव तिला आठवण करून देतात की तिने 5 वेळा तोच वर मागितला म्हणून तुला 5 पती मिळणार आहेत आणि ते सुद्धा एकाच जन्मात, आणि हे अटळ आहे आणि ते सुद्धा तुझ्या पुढच्याच जन्मात होईल, कारण ह्या जन्मात तू तुझी तपस्या पूर्ण करणार आहेस. एवढं सांगून व्यास राजाला सांगतात, अरे राजा, ती ऋषिकन्या दुसरी तिसरी कोणीही नसून तुझ्या पोटी जन्मलेली ती कृष्णाच आहे. पुढे तो ऋषी सांगतो, हे आधीच ठरलेलं आहे की ती प्रिशताच्या कुळात जन्म घेणार आणि ते सुद्धा त्या तुझ्या यज्ञामुळे झालेलं आहे. ती ऋषिकन्या साक्षात लक्ष्मी देवीप्रमाणे तुझ्या घरी आलेली आहे. ते ह्या 5 इंद्रांशी लग्न करण्याचा योग साध्य व्हावा म्हणूनच मी तुला जे सत्य आहे ते सांगितलेलं आहे. तुमच्या तिघांच्या सत्यांचा विचार केल्यानंतरच यापुढे तू समजून योग्य तो निर्णय घे. अशा रीतीने आदिपर्वातील वैवाहिक पर्वाचा 198वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 199. वैवाहिक पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगत राहतात, द्रुपद ते त्याचं ऐकून ऋषी व्यासांना बोलतो, तुमच्याकडून हे सत्य ऐकण्याआधीचा तो माझा विचार होता, परंतु आता मला खरंच सत्य तुमच्याकडून समजलेलं आहे. त्या कारणाने मी देवांच्या इच्छेनुसार व्हावं असंच करू इच्छितो. कोणाचं भाकीत आपण बदलू तर शकत नाही आणि ते बदलण्याचा प्रयत्नसुद्धा करू नये, कारण त्यामुळे नवीन आपत्ती उत्पन्न होत असतात. आता पहिला ठरवल्याप्रमाणे एकाच वराशी तिचा विवाह न होता ती या सगळ्या भावांना वरणार आहे हे निश्चित झालं. जे शंकरांनी सांगितलं त्याच्यापेक्षा मोठं सत्यच नाही आहे. लोकाज्ञा साधारण असते, परंतु ईश्वराज्ञा असाधारण असते आणि ती समजण्यास विलंब होतो, पण एकदा ती समजली की तिचं पालन करण्यानेच पुण्य प्राप्त होतं. म्हणून अशा विवाहात कोणतंही पाप असूच शकत नाही, हेच खरं आहे. दुसरा काही विचार न करता कृष्णाचा हात ह्या 5 हातात देऊन मी मोकळा होऊ इच्छितो. देवाची आज्ञा पालन करायची असते, त्यात न्यून पाहणंच पाप ठरतं आणि म्हणूनच मोठ्या आनंदाने योग्य अयोग्य काय ते माणसाच्या बुद्धीने ठरवण्यात मी समय व्यर्थ घालवू इच्छित नाही. विवाहाच्या विधींची तयारी सुरू करावी. वैशंपायन सांगत असतात. त्यानंतर व्यास युधिष्ठिराला म्हणतात, आजचा दिवस शुभ आहे. पंडूच्या मुला, आज चंद्र पुष्य नक्षत्रात शिरत आहे. तू आज कृष्णाचा उजवा हात तुझ्या डाव्या हातात घे. तू ज्येष्ठ म्हणून तुझं लग्न प्रथम होणार. व्यासाने अशी आज्ञा केल्यानंतर त्वरितच यज्ञसेन आणि त्याचा मुलगा त्या विवाहाची व्यवस्था करण्याचे आदेश देतात. त्या लग्नासाठी जरुरी असलेल्या सगळ्या सामग्री तयार ठेवल्या जातात. त्यानंतर सर्व साज शृंगाराने सजलेली कृष्णा आणली जाते. त्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी राजाचे सगळे आप्त येतात. त्यात त्यांचे मंत्री, अमात्य, ब्राह्मण, प्रतिष्ठित नागरिक हजर होतात. ते सगळे आपापल्या योग्यतेनुसार नेमून दिलेल्या आसनांवर बसतात. त्यांच्या अंगावर त्यांच्या दर्जाची नेमून दिलेली आभूषणं त्यांनी परिधान केलेली असतात. प्रांगण कमळांच्या सुगंधी फुलांनी सजवलेलं असतं. द्रुपदाचा राजवाडा रत्नांनी आणि हिऱ्यांनी तसंच इतर मौल्यवान दागिन्यांनी मढवलेला असतो. जणू काही आकाश जसं तारकांनी आणि चंद्रिकांनी चमचमतच आहे. आमंत्रितांच्या अंगावर सुगंधी वास येत आहे असे उंची वस्त्र होते. चंदनाचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. प्रसंगानुरूप कार्यासाठी पांडवांचे पुरोहित धौम्य उपस्थित होते. त्यांच्या सर्व तयारीनिशीच धौम्यांनी विधी सुरुवात केली. पवित्र अग्नी चेतवून मंत्र उच्चारत धौम्य शुद्ध तुपाची धार त्या अग्नीत सोडतात. ते युधिष्ठिराला बोलवतात आणि लवकरच त्याचा विवाह कृष्णाबरोबर संपन्न होतो. अग्निभोवती प्रदक्षिणा करत एकमेकांचे हात हातात धरून ते तो विधीसुद्धा पूर्ण करतात. त्यानंतर ब्राह्मण धौम्य त्या वाड्यातून बाहेर जातात आणि त्यानंतर बाकीचे पांडव उंची वस्त्र परिधान केलेले असे एक दिवशी कृष्णाचा हात धरून तिच्याशी विवाह संपन्न करतात. अरे राजा, त्या विवाहाबद्दल मला व्यासांनी एक विशेष गोष्ट सांगितली. ती अशी की प्रत्येक संभोगानंतर कृष्णा दुसऱ्या लग्नाआधी पुन्हा कुमारिका होत असे. अशा रीतीने ती 4 वेळा कुमारिका झाली आहे आणि ते संबंध शुद्ध ठरलेले आहेत. विवाह झाल्यानंतर तो राजा आपल्या 5 जावयांना त्यांच्या योग्यतेची संपत्ती भेट देतो. त्यामध्ये त्यांना 100 रथ जे सोन्याने मढवलेले आहेत,
त्यांना प्रत्येकी 4 घोडे आहेत. त्याशिवाय प्रत्येकी 100 सुलक्षणी हत्ती बहाल करतो. त्यांच्या सेवेसाठी 100 सेविका देतो. त्यांच्या अंगावर उत्कृष्ट उंची कपडे होते आणि त्या तरुण तशा देखण्याही होत्या. त्याशिवाय तो महाराजा आपल्या प्रत्येक जावयासाठी खास स्वर्गातून आणलेला पवित्र अग्नी भेट देतो. त्याशिवाय विविध महागडे कपडे, दागिने आणि आणखीन बरंच काही तो देतो त्याच्या एकुलत्या एका मुलीसाठी. ते सगळं मिळाल्यानंतर ते पंडूचे वारसदार त्या पांचाल देशात त्यांच्या लक्ष्मीसारख्या एकमेव पत्नीसह बरेच दिवस मजेत राहतात. अशा रीतीने आदी पर्वातील स्वयंवर पर्वाचा 199वा भाग इथे संपलेला आहे. आदी पर्व भाग 200वा वैवाहिक पर्व संपलं. वैशंपायन सांगतात त्या नातेसंबंधामुळे द्रुपद जास्त शक्तिमान झालेला असतो. तो कोणालाही आता भीत नाही, अगदी देवांना सुद्धा. त्या राजघराण्यात सगळ्या स्त्रिया कुंतीला भेटून स्वतःचा परिचय करून देतात आणि रिवाजानुसार तिच्या पायाही पडतात, डोक्याचं चुंबनही घेतात. कुंतीसुद्धा त्यांच्या माथ्याचं चुंबन घेते. त्यात द्रौपदीसुद्धा रिवाजाप्रमाणे कुंतीला पाया पडते. त्यावेळी कुंती तिला आशीर्वाद देते. जशी साची इंद्राला शोभते, स्वाहा जशी विभा वसूला शोभते, रोहिणी सोमाला, दमयंती नळाला, भद्रा वैश्रवानाला, अरुंधती वसिष्ठाला आणि लक्ष्मी जशी नारायणाला, तशी तू माझी भाग्यवान कृष्णा माझ्या मुलांसाठी हो आणि गुणी शूरवीर पुत्रांची माता हो. तुझ्या सगळ्या कामना सफल होऊ देत. तू तुझं पत्नी कर्तव्य चोख बजावशील. सगळ्या यज्ञात तू त्यांना साथ देशील आणि एक उत्तम गृहिणी होऊन सगळ्यांना म्हणजे अबालवृद्ध पाहुणे इत्यादी सर्वांना संतुष्ट ठेवशील. तू कुरु जंगलाची महाराणी बनून राज्य करशील. हे सगळं जग तुझे पती जिंकतील आणि ते जग तू तुझ्या हाताने ब्राह्मणांना अश्वयज्ञात दान करशील. जी सगळी रत्न जड जवाहीर ह्या जगात आहे ते सगळं तुला मिळो. तू शतायुषी हो. जसं मला तुला या लाल लुगड्यात पाहायला आनंद होत आहे, तसाच त्याहूनही जास्त आनंद तुला तुझ्या सुनांना पाहताना होऊ देत. वैशंपायन नंतर सांगतायत पंडूंच्या मुलाचा विवाह झाला हे समजल्यावर श्रीकृष्ण त्यांना महागड्या भेटवस्तू पाठवतो. त्यात अनेक देशातून आणलेली मौल्यवान रत्न, कपडे, गालिचे, मृदुस्पर्श असलेली पांघरुणं आणि बुरणूस, जनावरांची उत्तमरित्या कमावलेली महागडी चर्मवस्त्र, त्याशिवाय रत्नजडित भांडी असे वस्तू विशेष असतात आणि त्याबरोबर निरनिराळ्या देशातून आयात केलेल्या दासी पण असतात. उत्तमरित्या शिकवलेले हत्ती दक्षिणेकडून, पश्चिमेकडून उत्तम जातीचे घोडे, रथ आणि त्यांचं सामान असं बरंच काही त्यांच्यासाठी पाठवतो. त्याशिवाय अगणित शुद्ध सोन्याची नाणीही पाठवतो आणि ते सगळं युधिष्ठिर मोठ्या अंतःकरणाने आनंदाने स्वीकारतो. अशा रीतीने आदी पर्वातील स्वयंवर पर्वाचा 200वा भाग इथे संपलेला आहे.